गोसावी तालुका कंटेंट न्यूज चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो। आज आपल्या चॅनलने अहिल्यानगर महाराष्ट्र या ठिकाणी ढवळपुरी येथे असलेल्या संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमाला, जो आश्रम नव्याने निर्माण होत आहे आणि या ठिकाणी या आधीच 3 समागम झालेले आहेत, हा 4था समागम या ठिकाणी होत असल्या कारणाने बरेच भक्त या राज्यातून या ठिकाणी आलेले आहेत। ते पण आपल्या पद्धतीने सेवा देत आहेत। अशाच एका सेवेदाराची आपण या ठिकाणी भेट घेतली आहे। त्या सेवेदाराशी आपण चर्चा करणार आहोत। भगतजी, आपलं नाव काय? नाव भारतीदास राजपूत। या ठिकाणी भगतजी म्हणतात की माझं नाव भारतीदास राजपूत आहे। आपण कुठून आलात? मी नंदुरबार जिल्ह्यातील लोणखेडा गावावरून। हे म्हणतात की मी नंदुरबार जिल्ह्यातील सेवेदार असून लोणखेडा या गावातून या ठिकाणी सेवा देण्यासाठी आलेलो आहे। आपलं या ठिकाणी सेवा देण्याचा उद्देश कोणता आहे आणि कोणत्या तारखेपासून या ठिकाणी आलेला आहोत? भगतजी, मी तारीख 31 ला इथं आलेलो आहे। सेवाचा उद्देश म्हणजे आम्ही निस्वार्थ सेवा इथं करण्यासाठी आलेलो आहे आणि आम्हाला जी बी आम्हाला सेवा मिळते ती सेवा आम्ही निस्वार्थपणे इथं करतो। आपण ज्याही ठिकाणी कुठे ते काम करण्यासाठी जात असतो त्या ठिकाणी आपल्याला मोबदला मिळत असतो। तो मोबदला म्हणजे आर्थिक स्वरूपात असतो। परंतु आल्यानंतर आपल्याला संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमाकडून काहीतरी मोबदला मिळतो का? नाही भगतजी, आम्ही निस्वार्थपणे मोबदला कोणताही प्रकारे देत नाही, पण मालिक आम्हाला कोणत्याही स्वरूपामध्ये तो मोबदला देतात। या ठिकाणी भारतीदास म्हणतायत की आम्हाला परमेश्वराच्या वतीने कुठल्याही स्वरूपात घरी गेल्यानंतर मोबदल्याचा लाभ होतो, तो म्हणजे मालिक आपल्याला आपल्या अडचणीतून मुक्त करत असतो, असं ते या ठिकाणी सांगू इच्छितात। आपली सेवा कोणत्या तारखेपर्यंत आहे? माझी सेवा 31 तारखेपासून 6 तारखेपर्यंत आहे। ते म्हणतायत की आमची सेवा या ठिकाणी 31 तारखेपासून तर 6 तारखेपर्यंत, अर्थात आज आहे 6 तारीख, आपण उद्या जाणार आहोत। बघितली उद्या 7 तारखेला आम्ही सकाळी जाणार आहे। नंदुरबार जिल्ह्यातून तुमच्या सोबत या ठिकाणी किती सेवेदार आहेत? नंदुरबार जिल्ह्यातून माझ्या बरोबर 31 सेवादार माझ्या गाडीमध्ये आलेले आहेत। मी तर असं ऐकलंय की नंदुरबार जिल्ह्यातून साधारणतः 110 सेवेदार या ठिकाणी आधीपासूनच आलेले होते। ते सांगतायत की आम्ही 31 तारखेपासून या ठिकाणी सेवा देत आहोत। तत्पूर्वी तारीख 25 पासून या ठिकाणी नंदुरबार जिल्हा का संपूर्ण महाराष्ट्रभरातून सेवेदार दाखल झालेले आहेत आणि ते मिळेल ती सेवा आनंदाने या ठिकाणी स्वीकारण्याचा भाव आपल्या मनामध्ये ठेवून सेवा देत आहेत। काही भगत चप्पल बुटची सेवा करतात, काही भगत संडास बाथरूम स्वच्छ करण्याची सेवा करतात, तर काही भगत या ठिकाणी कचरा उचलून आपली सेवा देत असतात। काही भगत मिळेल त्या कामाच्या माध्यमातून, अर्थात या ठिकाणी बॅनर लावणं, वेगवेगळ्या प्रकारचे फुल काढणं, वेगवेगळ्या प्रकारची मेहनतीची सेवा देणं, अशा विविध प्रकारच्या सेवा या ठिकाणी देत असतात आणि आपलं योगदान देऊन आपलं उद्दिष्ट साध्य करत असतात। या ठिकाणी प्रत्येक मनुष्य येतो तो निस्वार्थी भावाने येतो। या समागमामध्ये आल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की कुठल्याही प्रकारची सेवा देत असताना इथे मोबदला हा सेवेच्या माध्यमातून कुठल्या तरी माध्यमातून हा मिळतच असतो, परंतु जे लोक जगत भाई म्हणा, इतर भाई म्हणा या ठिकाणी सेवा देण्यासाठी येतात किंवा भंडाऱ्यासाठी येतात, त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा आर्थिक मोबदला अर्थात दान स्वरूपात कुठलाही पैसा घेतला जात नाही। दानपेट्या जरी दिसत असल्या त्या ठिकाणी तुम्हाला कुठलाही भगत म्हणा किंवा सेवेदार म्हणा तो तुम्हाला आग्रह करणार नाही की या ठिकाणी एक तरी पैसा टाका, परंतु मनामध्ये असेल तर सेवेदार पैसा टाकतो। एवढा मोठा भंडारा या ठिकाणी चालू आहे, याच्यावर आपल्याला एक बाब लक्षात येते की एखादा व्यक्ती आला, तो एक दिवस जरी थांबला तरी त्याचा खर्च 200 ते 250 रुपये होतो, कारण की तो 3 टाइम या ठिकाणी चहा पितो, मनाला येईल तेव्हा चहा पितो, मनाला येईल तेव्हा गरम पाणी पितो, त्याचबरोबर मनाला येईल तेव्हा तो भंडाऱ्याचं सेवन देखील करत असतो। जर आपण बाहेरच्या जगाचा विचार केला, एका ठिकाणी आपण एका वेळेस जेवायला गेलो तरी 300 ते 400 रुपये आपलं बिल हॉटेलचं होत असतं, मात्र तो सेवेदार या ठिकाणी थांबून दोन्ही वेळचं जेवण करून जातो
त्याचा एका सेवेदाराचा सगळ्या पद्धतीने खर्च जरी धरला तर तो साधारण 700 ते 800 रुपयापर्यंत जात असतो. एवढा खर्च. आणि तो सेवेदार किंवा तो भगत किंवा तो भंडाऱ्याला आलेला व्यक्ती जेव्हा या ठिकाणाहून परत जातो तर दानपेटीत तो 10 रुपये, कोणी 20 रुपये, कोणी 50 रुपये, कोणी 100 रुपये असे टाकत असतात. आपापल्या परीने ते टाकण्याचा प्रयत्न करत असतात. यावरनं एक बाब लक्षात येते की हा एवढा मोठा भंडारा या ठिकाणी करणं म्हणजे साधी गोष्ट नाही. हे परमात्म्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणी करूच शकत नाही. आणि या ठिकाणी जी काही सेवा चालू आहे ते काय सगळं चालू आहे परमात्माच घडून आणतो हे यावरनं सिद्ध होतोय. वंदे